तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भाऊ ओंकार कापेटीचा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो नेहमीप्रमाणे. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल थंबनेलला कोणत्या टॉपिकवरती आपण केलेले भाऊनो. आज आपण केलेले आहे सोशल मीडिया बॅनर डिझाईनवरती, जे की असते भाऊनो रेड कार्ड डिझाईन आपण केलेले आहे. सोशल मीडिया बॅनर रेड कार्ड डिझाईन केलेले आहे. ऑलरेडी व्हिडिओ आलेला आहे सोशल मीडिया बॅनर डिझाईन प्री PST व PLP फाईल भेटणार आहे म्हणून तुम्हाला सेम पॅटर्न असणार आहे, फक्त त्यामध्ये थोडे चेंजेस असणार आहेत जे आजच्या डिझाईनमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, PS2 व फ्री PLPची फाईल तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सेपरेटली दिली जाईल भावनो. ओके, जे काय असेल ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण बघायचं आहे. स्टार्ट करूया, चला सुरू आपल्या टॉपिकला भावनो. ओके, तर टॉपिकची आपली साईज काय ठेवलेली आहे, जी ऑलरेडी सोशल मीडियाला साईज ठेवलेली आहे तुम्हाला इथे दाखवून देतो. इंचेसमध्ये 11 आणि हाईट ठेवलेली आपण 13 इंचेस, रेझोल्युशन 300 नेहमीप्रमाणे, म्हणजे जे आपण प्रत्येक डिझाईनमध्ये 300 घेतो. ओके, फाईल ओके क्लिअर झाली. पिक्सल लॅबमध्ये पण सेम तसंच असणार आहे. सिम्पल याच्यामध्ये दाखवून देतो परत. पिक्सल लॅबवरती इथं जायचं, इंचेस पिक्सलवरती क्लिक करायचं. इथे बघू शकता 3300 आणि 3900 हा जो काय कॅनव्हास आहे तो असणार आहे पिक्सल लॅबला PLP मध्ये. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता बॅकग्राऊंडला डिफॉल्टली कलर तुम्हाला माहीत असेल आपण घेतलेला आहे सॉलिड कलर. इथे बघू शकता खाली कोपऱ्यामध्ये प्लसच्या बाजूला फाईल आहे, फाईलच्या बाजूला अजून एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सिम्पल. इथे बघू शकता माझा जो डेट आहे त्या डेट आणि टायमिंगच्या वरती बघू शकता, त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर हा सॉलिड कलरचा एक ऑप्शन आहे, जेणेकरून जो तुमचा कॅनव्हास असेल त्या कॅनव्हासला पूर्ण जो कलर आहे जो तुम्ही घ्याल तो पूर्ण फिल होऊन जाईल, असा आहे तो कलर सॉलिड. ओके, कलर सॉलिड. त्याच्यानंतर पुढे बघू शकता त्याच्यावरती आपण एक काय केलेलं आहे, एक बॅकग्राऊंड घेतलं आहे. ओके, हा बॅकग्राऊंड तुम्ही यूज करू शकता तुमच्या मर्जीनुसार. मी तुम्हाला एक सेपरेटली ऑलरेडी याच्यामध्ये ॲड करून दिलेलं आहे. ओके, आपला जो बॅनर असणार आहे तो जो ऑलरेडी सोशल मीडिया बॅनर डिझाईन आलेला आहे त्यावरतीच असणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे, बघू शकता हा जो बॅकग्राऊंड आहे, जो बॅकग्राऊंड ऑलरेडी सोशल मीडिया बॅनर डिझाईनमध्ये आपण वापरलेला आहे, सेम तोच वापरलेला आहे. फक्त आपण डिझाईन केलेली आहे रेड कार्डवरती. जे सोशल मीडियाचे आपण डिझाईन बनवतो त्याचे जे रेड असणार आहेत, तुम्ही कस्टमर जर असाल तर तुम्ही ही डिझाईन नका बघू पाहून. ओके, जे डिझाईन ओनर वगैरे असतील ते यांच्यासाठी ही डिझाईन लक्षात ठेवा. PLP व PST वरती आले, PST वरती पण तुम्हाला तीच क्वालिटी भेटणार आहे, PLP मध्ये पण तीच क्वालिटी भेटणार आहे. क्वालिटीमध्ये डिफरंट नसणार आहे, लक्षात ठेवा. व्हिडिओमध्ये जे काय असणार आहे ते सर्व तुमच्यासाठी जे पाहून. ओके, हे झाले बॅकग्राऊंडबद्दल. आता आपण सुरू करणार आहे आपल्या टेक्स्टला सुरुवात करणार आहे. ओके, तर इथे बघू शकता आपण स्टार्टिंगला जो सोशल मीडियाचा बॅनर तुम्ही नसेल पाहिला तर जाऊन बघून घ्या. ओके, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या भेटून जाईल सोशल मीडियाची. ओके, लेटेस्टवाली. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हे काय असणार आहे, हे जे आपण दिलेलं आहे ओंकार ग्राफिक्स, हा जो फॉन्ट तुम्हाला माहिती असेल इन्फिनिटी 9 नंबरचा फॉन्ट आहे. हां, त्याच्यानंतर पुढे क्वालिटी व योग्य दरासाठी विश्वसनीय आपले हक्काचे ठिकाण. इथे बघू शकता आपल्या हक्काचे विश्वसनीय ठिकाण जे काय असेल ते आपण इथे शायरी मारलेले आहे. ओके, त्याच्यानंतर इथे आयकन वगैरे तुम्हाला इथे दाखवून देतो मी, जे जे आपण डिझाईन करतो, म्हणजे जे आपले APK वगैरे म्हणजे ॲप्लिकेशन असतील जे डिझाईन करण्याचे. ओके, तर भावनो पहिला पासवर्ड आहे भावनो 2222. ओके, ते बनवून त्यांचे आपण काय केलेले आहेत, एक पेन जे ॲड केलेले आहेत ते पण तुम्हाला PLP मध्ये तुम्ही जर नसेल पाहिलं लवकर बघून घ्या. ओके, तुम्हाला PLP फाईल पण मी देते भावनो. ओके, हे तर झालेलं आहे एवढं आपले हेडिंग, जो नॉर्मली बेसिकली सोशल मीडिया टू रेड कार्डवरती आपण सेम ठेवलेलं आहे, फक्त मध्ये मॅटर चेंज झालेलं लक्षात ठेवा. म्हणून जास्त व्हिडिओ पूर्ण बघण्यापेक्षा तुम्ही जर शिकून घेतलं तर तुम्ही स्वतःही क्रिएट करू शकता. जर तुम्हाला एडिटेबल पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, पासवर्ड घ्या, पासवर्ड टाका आणि फाईल ओपन करून घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढे आता बघू शकता इथे आता हे जो मधला मॅटर आहे त्या मॅटरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपला जो रेट वगैरे असणार आहे, जे डिझाईनचे प्रकार आहेत. हां, आणि लक्षात ठेवा जे सोशल मीडियाचे आपण डिझाईन ऑलरेडी पहिली बनवलेली आहे त्यामध्ये डिझाईनचे प्रकार कमी आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे नेम आहेत, म्हणजे जसं की बेसिक जे जे तुम्ही रेग्युलर डिझाईन करता तेच घेतलेले आहेत. जर तुम्हाला अजून सारे पाहिजे असतील म्हणजे एक्स्ट्रा, जर व्हिजिटिंग कार्ड होईल, मेन्यू कार्ड होईल, लोगो डिझाईन असे जे आहेत म्हणजे जे कधी येणार आहे त्यांचे जर तुम्हाला रेट वगैरे काढायचे असेल त्यांचे रेट आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, म्हणजे डिझाईनचे प्रकार ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे आता बघू शकता आमच्या कलेचे भावफलक, इथे दिसतंय हेडिंग ओंकार ग्राफिक्स जे काय असेल ते. ओके, आमच्या कलेचे भावफलक हा जो फॉन्ट आहे बनवून आता सांगून देतो. हा फॉन्ट आहे देवनागरी फॉन्ट अनेक, जो की देवनागरी फॉन्ट जसं आपण व्हॉट्सअपला वगैरे टायपिंग करतो ना त्याच भाषेमध्ये याच्यामध्ये टायपिंग होते. असं नका की याला युनिकोडची गरज लागते. युनिकोडची गरज लागते, कशाला लागते, सर्वांना लागते. असं नाही की कोणत्या फॉन्टला लागत नाही, फक्त जे साधे फॉन्ट आहेत देवनागरी त्यांना लागत नाही, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर बघू शकता पुढे हे जे मंथली पॅकेज आहे ह्याला आपण डिलीट करूया, कारण की हा पॅटर्न जो आहे तो सोशल मीडियाचाच आहे. बॅकग्राऊंड सेम ठेवलेला आहे,
जेणेकरून आपण इंस्टाग्रामला जर पोस्ट केली तर स्टार्टिंगला सोशल मीडिया आणि त्याच्या बॅकला त्याचा रेट कार्ड असं दोन्ही मिळून मी पोस्ट टाकणार आहे, म्हणून मी भाऊ तुमच्यासाठी बॅनर डिझाईन घेऊन येतोय. ओके. त्याच्यानंतर पुढे इथे बघू शकता, तरी पण बरेच जण हे काय आता सोशल मीडिया आपण आयकन वगैरे लावले आहेत. फोटोशॉप तुम्ही आपला पिक्सल लॅबचा पण इथे आयकन लावू शकता. मी याच्यामध्ये दिलेलं आहे, सर्व एडिटेबल आहे. बघू शकता मी एक एक आणि ओपन फाईल तुम्हाला कोणच देणार नाही. जे पण यूट्यूबर असते ना, नक्की सांगा मला जो ओपन फाईल देत असेल. ओके. मी तुम्हाला ओपन फाईल देतोय, म्हणजे एडिटेबल टोटली जे जे इफेक्ट मारलेले आहेत, जे जे लेअर ॲड केलेले आहेत त्यासह मी तुम्हाला फाईल प्रोव्हाइड करतोय. असं कोणीच करत नसेल भावना. ओके. त्याच्यानंतर हे बघू शकता, हे जे आयकन आहेत ते आयकन ओपन करूया. ओपी आपला जो लोगो तुम्हाला दिसते तो पण तुम्ही हाईड करून टाका. लक्षात ठेवा, PLPमध्ये काय झालेलं आहे, तुम्हाला हे जे मी सोशल मीडियाचे जे आयकन आहेत त्याचे जे PNG करताना म्हणून जो लोगो आहे त्याची सकट PNG झालेली आहे. त्याच्यामुळे इरेझरमध्ये जाऊन त्याला क्रॉप मारून टाका, म्हणजे जेणेकरून तुम्ही चेंज होईल, म्हणजे इरेज होऊन जाईल. लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता खाली बॉटमला आपण जसं शुभेच्छुकांसाठी पट्टी करतो सेम त्याच पॅटर्नमध्ये आपण इथे नाव लिहिणार आहे आपलं, तुम्हाला माहीत असेल. ओके. ह्याला आपण लॉकमध्ये आहे, जेणेकरून आपल्याला तो कुठे त्रास देणार नाही. त्याच्यानंतर पुढे बघू शकता पासवर्ड 3 स्टेपमध्ये आहेत. व्हिडिओमध्ये कुठेही असू शकतो, बोलून सांगितलेले आहेत, परत सांगते भावना. ओके. त्याच्यानंतर पुढे येऊया तर भावना दुसरा पासवर्ड आहे खडकमध्ये सांगते भावना 4444. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता आता हे झाले. इथे बघतो हे रॅक्टँगल आपण ॲड केले आहेत. रॅक्टँगल म्हणजे जसं की एक रेष, याच्यामध्ये रेषेचा प्रॉब्लेम आहे भावना, लक्षात ठेवा, म्हणून आपण रॅक्टँगल यूज करतो, जेणेकरून जे आउटलाईन आहे ती आउटलाईन एकदम बारीक काढून हे आपल्याला शेप क्रिएट झालेला तुम्हाला दिसत. बघू शकता एक पूर्ण आराखडा जो आहे, जसं की आपण पेजवरती तुम्ही आपलं नोटबुकमध्ये तुम्हाला माहीत असेल. ओके. जो आपला पेज असतो त्या पेजप्रमाणे आपण जे काय असेल ते इथे मॅटर सेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला डिझाईनचे प्रकार वगैरे जे जसं तुम्हाला थंबनेलला डिझाईन दिसते त्याप्रमाणे सर्व जे जे तुमचे प्रकार आहेत ते तुम्ही इथे लिहायचे. एक्स्ट्रा असतील तर तुम्ही ॲड करा, किंवा जर नसेल तर डिलीट करू शकता. असं नाही की मी लिहिलेत 8 तुम्ही पण 8च केले पाहिजे. तुमच्या मर्जीनुसार तुम्ही जे तुम्ही डिझाईन करता ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करा. ओके. आणि हां, माझी जी किंमत आहे आणि तुमची किंमत आहे त्यामध्ये फरक ठेवा. म्हणजे जसं की आता मी समजा लग्नपत्रिका व्हिडिओ 300 रुपये आहे माझी रेट, तर तुम्ही आता म्हणाल भाऊ तुमचे 300 रुपये आहेत आणि आमचे 200, मग तुम्ही तिथे कमी करा. ओके. म्हणजे चेंजेस करा, असं नका की आहे तसं ठेवा. ओके. नाहीतर जर मी 400 रुपये घेतो म्हणजे तुम्ही पण 400 रुपयेच घ्यायला पाहिजे, असं नाही. तुमच्या क्वालिटीनुसार, म्हणजे तुमच्या कामाच्या क्वालिटीनुसार जो काय रेट असेल तो इथे ॲड करा. ओके. डिझाईनचे प्रकार आणि दर, आणि डिझाईनचे प्रकार आणि अजून एक दर. ओके. म्हणजे असे 2-2 कॉलम साईडला आपण ॲड केलेत. आता इथे बघू शकता हे प्रकार आहेत. दिसायचं तुम्हाला वाढदिवस डिझाईन, लग्नपत्रिका, निमंत्रणपत्रिका, सण उत्सव डिझाईन, जयंती पुण्यतिथी डिझाईन्स, इलेक्शन प्रकार डिझाईन, आणि त्याच्याच अपोजिटला म्हणजे पुढे इथे बघू शकता वाढदिवस डिझाईनच्या पुढे काय लिहिलं आपण, वाढदिवस ग्रुप डिझाईन. ओके. त्याच्या खाली लग्नपत्रिका प्लस त्याच्या पुढे लग्नपत्रिका व्हिडिओ. ओके. म्हणजे समोरासमोर केलेले आहेत, जे जे करण्यासारखे आहेत ते. ओके. जे नाही आहेत त्यांचं वेगळं, म्हणजे ते सेपरेटच आहेत, त्यांना काय प्रश्न नाही आहेत बघण्याचा. जे सेपरेट करू शकतो ते आपण केलेले आहेत, जसं की निमंत्रण पत्रिका सिंगल आणि निमंत्रण पत्रिका व्हिडिओ. ओके. आणि खाली फ्लेक्स डिझाईन, त्याच्या पुढे म्हणजे इतर कामे. आता हे जे इतर कामे म्हणजे जसं रँडमली जर काय आलं पॅम्पलेट वगैरे, जरा समजा त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर ते इतर कामे आहे, त्याच्यामध्ये आपण डॅश दिलेले आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे आता हे ॲरो आहेत. बघू शकता हे ॲरो आपण काय केलेले आहेत, ॲड केले आहेत, जेणेकरून क्रिएटिव्हिटी आपण यावी म्हणून. ओके. बघू शकता आता ॲरो आल्यामुळे काय होते, जी डिझाईन आहे ना कडक अशी उठून दिसते. ओके. त्याच्यानंतर तिसरा पासवर्ड आहे पाहून 3535. ओके. त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता हे आता आपण रेट कार्ड इथे बघू शकता तुम्हाला लेअर पॅलेटमध्ये दिसेल. लक्षात ठेवा लेअर पॅलेटवरती, आणि मी काय बोलतोय, कुठे बोलतोय, कोणत्या टॉपिकला बोलतोय. ओके. तेव्हा तुम्हाला समजून येईल काय करतोय ते. ओके. बघू शकता आपलं जो रेट कार्ड जे काय ठेवलेलं आहे ते आपण इथे तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता. जर हा फॉन्ट तुम्हाला पाहिजे असेल, फॉन्ट तुम्हाला गुगलला भेटून जाईल. अनेक नावाचा फॉन्ट आहे, अनेक. सिम्पल क्लिक करूया. इथे बघू शकता वरती आला असेल अनेक देवनागरी फॉन्ट. लक्षात ठेवा जर तुम्हाला एखाद्या जर डिझाईनमधले कोणता फॉन्ट वापरला आहे जर शोधायचा असेल ना, सिम्पल त्या फॉन्टवरती क्लिक करा आणि इथे हा जो लेफ्ट साईडला जो टूल पॅलेट आहे त्याच्यावरती टेक्स्टमध्ये जाऊन इथे वरती त्याचं नाव येऊन जाईल. तोच कॉपी करा आणि गुगलला सर्च मारा, तुम्हाला भेटून जाईल फॉन्ट. ओके. त्याच्यानंतर खाली बघू शकता आता आपण काय लिहिलं आहे, एवढी जागा रिकामी दिसते भावनो, त्या जागे रिकामीमध्ये आपण इथे लावलेले आहेत. आम्ही तयार आहोत आपल्या सेवेत, मंथली पॅकेज अवेलेबल. जर असेल तुम्ही ते ऑन करा, नाही तर ऑफ करून सोडून टाका, म्हणजे तुमचं जे काय असेल ते कार्य पुढे चालू करा. ओके. भविष्यात जे काय सोशल मीडिया बॅनर डिझाईनला जो काय
आहे पॅटर्न तोच आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे. ओके, तर म्हणून अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.